साथियो, भीमा कोरेगावचं युद्ध का झालं? 500 मूळ निवासी भारतीयांनी 28,000 विदेशी ब्राह्मणांना का कापून काढलं? का झालं भीमा कोरेगावचं युद्ध? कारण मित्रहो, जसे मुघल विदेशी होते, जसे इंग्रज विदेशी होते, तसेच ब्राह्मणसुद्धा विदेशी आहेत. आणि या विदेशी ब्राह्मणांनी या देशावर आक्रमण केलं होतं. आजपासून 3300 वर्षापूर्वी विदेशी ब्राह्मण भारतात आले. त्यांनी इथल्या मूळ निवासी राजांची कपटाने हत्या केली आणि ब्राह्मणांचं वर्चस्व स्थापन केलं या देशामध्ये आणि मूळ निवासी भारतीयांना गुलाम बनवलं होतं. आणि त्यांनी बळीराजाचा खून केला, सम्राट अशोकाच्या पंतूचा खून केला, बृहद्रथ राजाचा, अशा आपल्या राजा महाराजांचा खून केला. अनेक राजांचा खून केला. छत्रपती शिवरायांचा खून केला, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा खून केला, छत्रपती संभाजी महाराजांचा खून केला, छत्रपती शाहू महाराजांवर मारेकरी पाठवले, राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंवर मारेकरी पाठवले, छत्रपती शाहू महाराजांचा अपमान केला, सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा अपमान केला, राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा अपमान केला, डॉक्टर आंबेडकरांचा अपमान केला. या ब्राह्मणांनी त्यांच्या वर्णव्यवस्थेने इथल्या मूळनिवासी राजांची कपटाने हत्या केली आणि इथल्या बहुजन समाजाला गुलाम बनवलं. ब्राह्मणांनी वर्णव्यवस्था निर्माण केली होती, जाती व्यवस्था निर्माण केली होती, क्रमिक असमानता निर्माण केली होती. या देशातल्या मूळ निवासी बहुजनांना 6743 जातींमध्ये डिवाईड केलं होतं, विभाजित केलं होतं आणि हक्क अधिकारांपासून वंचित ठेवलं होतं. मानवी हक्क अधिकारांपासून वंचित ठेवलं होतं. निसर्गाने दिलेल्या हक्क अधिकारांपासून सुद्धा यांनी वंचित ठेवलं होतं. आणि म्हणून जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा इथल्या मूळ निवासी भारतीयांना इंग्रजांनी सैन्यामध्ये घेतलं आणि या ब्राह्मणांच्या विरोधात इंग्रज लढत होते. तेव्हा इथल्या मूळ निवासी भारतीयांना संधी आली या ब्राह्मणांच्या विरोधात लढण्याची. आणि मग इंग्रजांच्या सैन्यामध्ये इथल्या मूळ निवासी भारतीयांनी प्रवेश केला होता आणि पुण्यामध्ये भीमा कोरेगावचं युद्ध झालं. त्यामध्ये 500 मूळ निवासी भारतीयांनी 28,000 विदेशी ब्राह्मणांना कापून काढलं. हे विदेशी ब्राह्मण पेशवे ब्राह्मण म्हणून ओळखले जातात. पुण्यामध्ये त्यांचं वर्चस्व होतं. संपूर्ण भारतातच त्यांची मनुस्मृती लागू होती, परंतु पुण्यामध्ये अत्यंत छळ करत होते ही लोक. आणि म्हणून पुण्यामध्ये पेशवे ब्राह्मणांचं राज्य होतं आणि पुण्यामध्ये इंग्रजांनी पेशवे ब्राह्मणांच्या विरोधात युद्ध सुरू केलं होतं. त्यामध्ये मूळ निवासी भारतीयांनी इंग्रजांच्या सैन्यामध्ये प्रवेश केला होता. इंग्रजांनी इथल्या मूळ निवासियांना त्यांच्या मिलिटरीमध्ये घेतलं होतं, सैन्यामध्ये घेतलं होतं. आणि मग इथल्या मूळ निवासी भारतीयांना ब्राह्मणांच्या विरोधात लढण्याची संधी मिळाली. आणि मग 500 मूळ निवासी भारतीयांनी 28,000 विदेशी ब्राह्मणांना कापून काढलं. कारण होतं मित्र, हजारो वर्ष या ब्राह्मणांनी इथल्या भारतीयांना गुलाम बनवून ठेवलं होतं. ब्राह्मणांनी जी मनुस्मृती लिहिली, विषमतेवर आधारलेली, ब्राह्मणांचं वर्चस्व असलेली मनुस्मृती कायदा त्यांनी लिहिला होता. या कायद्याप्रमाणे ते इथल्या भारतीयांना गुलाम बनवून ठेवले होते त्यांनी. आणि म्हणून 500 मूळ निवासी भारतीयांनी 28,000 विदेशी ब्राह्मणांना चरचर गाजरमुळीसारखं कापून काढलं. कारण हे हजारो वर्षापासून इथल्या मूळ निवासी भारतीयांना यांनी गुलाम करून ठेवलं होतं. हजारो वर्ष मनुस्मृतीने भारतीयांना गुलाम करून ठेवलं होतं. या ब्राह्मणांनी इथल्या मूळ निवासी नागवंशीयांचे 6743 तुकडे केले होते. प्रत्येक जातीमध्ये 12.5% उपजाती निर्माण केल्या होत्या. अशा रीतीने 75,000 जातींमध्ये भारतीयांना विभाजित केलं होतं या ब्राह्मणांनी आणि यांना हक्क अधिकारांपासून वंचित ठेवलं होतं. इथल्या मूळ निवासी भारतीयांना ब्राह्मणांनी गुलाम बनवलं होतं. इथल्या भारतीयांना ब्राह्मणांनी शिक्षणापासून वंचित ठेवलं होतं. शस्त्र बाळगण्यास बंदी घातली होती, संपत्ती बाळगण्यास बंदी घातली होती, आणि व्यवसायाचं स्वातंत्र्य नव्हतं, विचार स्वातंत्र्य नव्हतं, भाषण स्वातंत्र्य नव्हतं, बोलण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, गावबंदी होती, रोटी बंदी होती, बेटी बंदी होती, स्पर्शबंदी होती.
सर्व प्रकारची बंदी होती, समुद्र पार करण्यास बंदी होती. आणि म्हणून इथल्या मूळनिवासी भारतीयांना जेव्हा इंग्रजांच्या सैन्यामध्ये संधी मिळाली तेव्हा 500 मूळनिवासी भारतीयांनी 28,000 ब्राह्मणांना चरचर गाजर मुळीसारखं कापून काढलं. मित्र, हा अन्याय कापून काढला इथल्या मूळनिवासी भारतीयांनी, हे लक्षात ठेवा. इथल्या भारतीयांना या विदेशी ब्राह्मणांनी हजारो वर्षे खूप छळलं, खूप अत्याचार केले, खूप जुलूम जबरदस्ती केली, आजही करत आहेत. आणि म्हणून 1818ला जे भीमा कोरेगावचं युद्ध झालं हे असं झालं. 500 मूळनिवासी भारतीयांनी इंग्रजांच्या वतीने लढले आणि ह्या विदेशी ब्राह्मणांना 28,000 ब्राह्मणांना कापून काढलं. हा इतिहास आहे. ब्राह्मणांनी या देशामध्ये वर्णव्यवस्था निर्माण केली होती, जाती व्यवस्था निर्माण केली होती, क्रमिक असमानता निर्माण केली होती. इथल्या भारतीय मूळनिवासियांना 6,743 तुकड्यांमध्ये विभाजित केलं होतं आणि प्रत्येक जातीमध्ये 12.5% उपजाती निर्माण केल्या होत्या. अशा रीतीने 75,000 जातींमध्ये इथल्या मूळनिवासी भारतीयांना या विदेशी ब्राह्मणांनी डिवाईड केलं होतं. आणि म्हणून याचा राग इथल्या मूळनिवासी भारतीयांना होता. आणि इंग्रजांच्या सैन्यामध्ये इथल्या मूळनिवासियांना जेव्हा संधी मिळाली तेव्हा इंग्रजांच्या सैन्यामध्ये मूळनिवासी भारतीयांनी इंग्रजांच्या वतीने ब्राह्मणांच्या विरोधात लढले आणि 500 मूळनिवासी भारतीयांनी 28,000 विदेशी ब्राह्मणांना गाजर मुळीसारखं चरचर कापून काढलं. 2,000 ब्राह्मण पळून गेले होते पुण्यामधून आणि 28,000 ब्राह्मणांना फक्त 500 मूळनिवासी भारतीयांनी गाजर मुळीसारखं कापून काढलं. हा भीमा कोरेगावचा इतिहास आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच भीमा कोरेगावाला विजयस्तंभाला मानवंदना द्यायला दरवर्षी 1 जानेवारीला जायचे. इंग्रजांनी या योद्ध्यांचे नावं तिथे विजयस्तंभावर कोरून ठेवलेली आहेत. हा विजयस्तंभ 67 एकरामध्ये आहे. इंग्रजांनी इथे जमीन दिली आणि या ब्राह्मणांच्या विरोधात लढणाऱ्या या 500 मूळनिवासियांचे नावं या विजयस्तंभावर कोरलेली आहेत की असे बहादूर शूरवीर सैनिक होते हे. आणि म्हणून इंग्रजांनी त्यांना मानवंदना दिली, त्यांचं विजयस्तंभ बनवला आणि त्या विजयस्तंभावर या ब्राह्मणांच्या विरोधात लढणाऱ्या सैनिकांची नावं कोरलेली आहेत. जे शहीद झालेत, जे सैनिक शहीद झाले, जखमी झाले अशा सैनिकांची नावं आहेत. त्यात प्रामुख्याने यसनाक, सिद्धनाक, रायनाक अशी नावं आहेत. सर्व भारताचे मूळनिवासी होते 500 लोक. या 500 मूळनिवासी भारतीयांनी 28,000 विदेशी ब्राह्मणांना कापून काढलं. कारण हे ब्राह्मण या देशामध्ये विषमतेची व्यवस्था लागू करत होते. 1000 वर्षापासून यांची विषमतेची व्यवस्था लागू होती. वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था, क्रमिक असमानता होती आणि म्हणून 500 मूळनिवासियांनी विदेशी ब्राह्मणांना कापून काढलं. ब्राह्मणांनी या देशामध्ये भारतीयांना शूद्र बनवलं होतं, अतिशूद्र बनवलं होतं, अस्पृश्य बनवलं होतं, आदिवासींचं सेग्रिगेशन केलं होतं. इथल्या मूळनिवासी भारतीयांचं जीवन जगणं मुश्किल करून ठेवलं होतं. खूप छळ करत होते हे विदेशी ब्राह्मण भारतीयांचा. आणि म्हणून भारतीयांनी 500 मूळनिवासी भारतीयांनी 28,000 विदेशी ब्राह्मणांना गाजर मुळ्यासारखं कापून काढलं. हा भीमा कोरेगावचा इतिहास आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा मनुस्मृती जाळली. त्याचं हेच कारण आहे की हजारो वर्षे या मनुस्मृतीने भारतीयांना गुलाम करून ठेवलं होतं. याच मनुस्मृतीने छत्रपती शिवरायांचा अपमान केला होता. याच मनुस्मृतीने छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता. याच मनुस्मृतीने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली होती. याच मनुस्मृतीने छत्रपती शाहू महाराजांचा वेदोक्त प्रकरणामध्ये अपमान केला होता. याच मनुस्मृतीने जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची हत्या केली. याच मनुस्मृतीने जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची गाथा पाण्यामध्ये बुडवली. याच मनुस्मृतीने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली. याच मनुस्मृतीने माँसाहेब जिजाऊ साहेबांचा अपमान केला. याच मनुस्मृतीने सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला, छळ केला. याच मनुस्मृतीने राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा अपमान केला. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मणांची मनुस्मृती 25 डिसेंबर 1927ला जाळून टाकली. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मणांची विषमतेची मनुस्मृती, विषमतेने बरबटलेला हा कायदा, विषमतेने बरबटलेली ही मनुस्मृती रायगडच्या पायथ्याशी 25 डिसेंबर 1927 रोजी जाळली.
आणि 500 मूळनिवासी भारतीयांचा सुद्धा हाच इतिहास आहे. 500 मूळनिवासी भारतीयांना जेव्हा इंग्रजांच्या सैन्यामध्ये प्रवेश मिळाला, संधी मिळाली, तेव्हा 500 मूळनिवासी भारतीयांनी या विदेशी ब्राह्मणांचे 28,000 विदेशी ब्राह्मणांना गाजरा मुळेसारखे कापून काढले. हा भीमा कोरेगावचा इतिहास आहे. अशा शूरवीर सैनिकांना, विजयस्तंभाच्या वर नाव कोरलेल्या शूरवीर सैनिकांना, भीमा कोरेगावच्या या सैनिकांना माझासुद्धा सॅल्यूट.